तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण. तुम्हाला तर माहितीच आहे आपली ट्रिप चालू आहे. आपण निघालो आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला. तर जात जात जेवणाची तयारी करावं म्हणलं. जेवण वगैरे केलं, कपडे वगैरे क्लीन केली. मग जेवण वगैरे केल्यावर गणेशाला जरा आलती मस्ती. मग जरा वडाय झाडाला लोंबकाळ. अरे भावा बास बास म्हणतोय तर काय नाही. रोहन म्हणतोय अजून लोंबकाळ, चला अजून लोंबकाळ. काय रोहनचे कपडे बिडे घाण झाले तरी काय ऐकत नाही. अरे पडल म्हणतोय तोवर पडलो बघा. काय सांगून फायदा नाही. इथून पुढे आलो तासगाव जरंडी गावचे शेठ धनाजी अण्णा शिंदे भेटले आम्हाला. ते म्हणले पोरांनो या तुम्हाला पान वगैरे देतो. मग तिथून पुढे येऊन आम्ही पोहोचलो ओंकारेश्वर नगरीमध्ये मध्य प्रदेशला. ब्रिज वरून चालत चालत गेलो मंदिराच्या दिशेने. तिथून ब्रिजचा वगैरे शूट वगैरे घेतला. तिथून पुढे नर्मदा नदीचा पण शूट घेतलेला आहे. ही बघा नर्मदा नदी. ही नर्मदा नदी आहे. इथं जहाजा वगैरे आहे, त्याच्यामधून राईड केली जाते. आपण करणार आहे, तुम्हाला दाखवतो शेवटी व्हिडिओच्या. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं महत्त्व म्हणजे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर खंडवा जिल्ह्यात वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12व्या पवित्र ज्योतिर्लिंगापैकी 4था आहे. हे मंदिर ओमच्या आकाराच्या मांदता बेटावर स्थित आहे आणि ओंकारेश्वर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृतीतील शिवभक्तीचे आणि जागृत तीर्थक्षेत्राचे एक प्रमुख प्रतीक आहे. पुढे आतमध्ये आपल्याला मोबाईल न्यायला अलाउड नव्हता, परंतु आपण कसं तरी लपून मोबाईल नेला आणि शूट घेतलेला आहे बरं का, तुम्हाला दाखवण्यासाठी. झालं एकदा दर्शन आणि कपडे वगैरे चेंज करून आलो की बोटीमध्ये बसायला. हे बघा ओंकारेश्वरचं मंदिर नदीतून कसं दिसत आहे. आणि गडी बोटीत बसल्यावर काय दिल्यानं काम नाही हो. गडी लागले की ओरडायला, हात करायला, नाक बा बोटीनं फिरवायला का लागलं की गाणं म्हणायला. एक नंबर मज्जा आली बरं का. तिथून पुढे आल्यानंतर डोंगरात एक मूर्ती दिसली. ही मूर्ती कुठल्या देवाची आपल्याला तर काय माहित नाही. मग आलो बोट पुढे उभा केली. इथं नदीच्या काठावर शिवलिंगाच्या प्रकारात दगड भेटतात. सगळ्यांनी प्रत्येकाला एक एक शिवलिंगाच्या प्रकाराचे दगड शोधून काढले आणि तिथून पुढे आलो आणि राणी अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती बघितली. तर संपलाचा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. उज्जैनचा महाकालेश्वर.